सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सर्व भाविक भक्तांना जय हरी. श्री ढवळेश्वर संस्थान प्रस्तुत हरिभक्त परायण ज्ञानदास महाराज यांचे सहकार्याने हरिभक्त परायण चंद्रकांत दास महाराज ढवळेश्वर संस्थान देबेगाव तालुका कन्नड यांच्या पुण्य स्मरणार्थ जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या संतपर अभंगावर ही व्हिडिओ सीडी आम्ही सर्व भक्त मंडळी मिळून ही सीडी हरिकीर्तन या रूपाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सन्माननीय माजी कुलसचिव हरिभक्त परायण डॉक्टर गजानन महाराज सुरासे यांच्या मधुर आणि रसाळ वाणीमधून ज्ञान कर्म आणि भक्तीच्या टिपणीने मानवतेची पेरणी करण्यासाठी माणसानं माणसासारखं जीवन जगावं याकरिता जीवनाला विधायक वळण लावण्यासाठीची सर्वांना मार्गदर्शनपर प्रासादिक सुलभ आणि सोप्या भाषेत सुरस वर्णन सन्माननीय हरिभक्त परायण डॉक्टर गजानन महाराज सुरासे यांचा प्रत्येक शब्द आणि त्यामागे असणारा विचार हा त्यांच्या ज्ञान प्रतिभेतून स्फुरण पावलेला असतो. जीवन जगत असताना जीवनात नैतिकता, राष्ट्रीयता, आध्यात्मिकता विकास करणारे ज्ञान पर्व याची सांगड घालून देण्यासाठी मार्गदर्शनपर विचार कीर्तनाच्या माध्यमातून सन्माननीय डॉक्टर गजाननजी सुरासे यांनी मांडले आहेत. हा प्रसाद आपल्याला नक्कीच आवडेल अशी आशा करतो.
सांभाळीले माया बापा केला ताता वेगळा केला ताता वेगळा कमल ताता वेगळा सांभाळीले माया बापा केला ताता वेगळा ताता वेगळा केला ताता वेगळा ओरसे दिवा झाला तुका केला मौनाची तुका केला मौनाची सांभाळीले माया बापा केला तापा वेगळा केला तापा वेगळा विलंब तापा वेगळा विलंब तापा वेगळा तुम्ही संचित्र पाटीली गंगे चाली हो गाठी गंगे चाली हो गाठी गंगे चाली हो गाठी बोले दाता प्रभाती गंगे चाली हो गाठी आपको बार घुमाई
तुम्ही संत कृपा केली गंगे चाली ओघाची सांभाळिले माय बापा केला तापा वेगळा पोरसे जीव झाला तुला ठेला मौनाचे विठ्ठला जडलो आता पायी हो काही वेळा तुम्ही संत कृपा केली सांभाळले माय बापा ओरसे जीव झाला तुका ठेला मौनचे पांडुरंगा संतांची त्यांचे कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते नमस्कार मी आता शरण शरण हनुमंता झालो चराचरी जयांचे केलिया स्मरण
होय सकळ विद्यांचे अधिकरण ते वंदोनी नमस्कार आता कीर्तनासाठी जगद्गुरु तुकोबरांचा अभंग 4 चरणाचा तुमच्या सर्वांच्या पाठांतर असलेला असा हा सोपा प्रसंगानुरूप निवडलेला अभंग. कीर्तन सेवेपूर्वी आपल्याला काही संदेश, काही उपदेश, कीर्तनाचं निमित्त हे सांगितलं पाहिजे. या मठाच्या या परिसरामधील पंचक्रोशीमधील मठाधिपती हरिभक्त परायण चंद्रकांत दास महाराज यांच्या या पितृपक्षाच्या दशमीच्या तिथीच्या निमित्तानं ही कीर्तन सेवा माझ्याकडे दिलेली आहे. बऱ्याच कालखंडानंतर कीर्तनासाठी मी उभा आहे. मी काय करू माऊली बाबा आमंत्रणच घेत नाही. होय सकळ विद्यांचे अधिकरण चंद्रकांतदास महाराज यांच्या या पितृपक्षाच्या निमित्तानं, स्मरणाच्या निमित्तानं कीर्तन सेवा ही माझ्याकडे आज आलेली आहे. कीर्तनासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारांचा अभंग 4 चरणाचा अभंग आहे. सोपा, सर्वांच्या पाठांतर असणारा. जडलो आता पायी होऊ काही वेगळा तुकोबारा प्रसंगानुरूप या अभंगामध्ये वर्णन करतात. प्रथमतः सध्याचा काळ आहे, दुष्काळ आहे, भीषण दुष्काळ परिस्थिती आहे, कलियुग आहे. आणि या कलियुगामध्ये सुद्धा भजन कीर्तन सप्ताह टिकून आहे. साधूंची पुण्याई, संतांची पुण्याई. आपण महाराष्ट्रामध्ये आहोत. आपण भारतामध्ये जन्मलो, महाराष्ट्रामध्ये जन्मलो, महाराष्ट्राच्या संत भूमीमध्ये जन्मलो. महान राष्ट्र, नद्यांचं, पर्वतांचं, तीर्थांचे रेलचेल आहे या महाराष्ट्रामध्ये. नव्हे तर साधू संतांची खाण आहे. जगभर आपण अनेक ठिकाणी पाहतो एवढी साधू, एवढी संत परंपरा फक्त महाराष्ट्रामध्ये आहे. असा हा महाराष्ट्र. पवित्र ते कुळ पावन तो देश, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. डोंगर दऱ्यांचा, पर्वतांचा, तीर्थांचा याच भूमीमध्ये ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज यांची मोठी परंपरा. या संत परंपरेमध्ये कलियुगामध्ये आपण आता सापडलेलो ऐका कलीचे महिमान, असत्यासी रिजले जन, पापासी देती अनुमोदन, करती हेळन संतांची. या कलीमध्ये, या महाराष्ट्राच्या संत भूमीमध्ये इथे संत झाले, इथेच देव झाले, इथंच इंद्र चंद्र इथंच झाले.
परंतु आजच्या या कलियुगामध्ये या दऱ्याखोऱ्यांच्या या समृद्ध महाराष्ट्रामध्ये संत परंपरा लोप पावत चाललेली आहे. कलीचे महिमान असत्याशी रिजले जन, पापा देती अनुमोदन करीती हेळन संतांची. आणि म्हणून 750 वर्षापूर्वी ब्रह्मा विष्णू आणि महेश, ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ आणि सोपान काका मुक्ताबाई यांनी मनुष्य देहामध्ये ब्रह्म विष्णू आणि महेश आदिशक्तीने मनुष्य देहामध्ये जन्म घेऊन अखंड या महाराष्ट्राला, या भूमीला वारकरी संप्रदायाचा संदेश दिला. विठ्ठल म्हणूनच महाराष्ट्र या जगामध्ये अत्यंत थोर महाराष्ट्र आहे. दऱ्याखोऱ्यांचा, पर्वतांचा, साधू संतांचा. परंतु या कलियुगामध्ये, या नवीन यंत्रयुगामध्ये सामान्य माणसं, सज्जन माणसांची करीती हेळन संतांची, पापा देती अनुमोदन. ऐका कलीचे महिमान असत्यासी रिजले जन, पापा देती अनुमोदन करीती हेळन संतांची. आणि म्हणून तुम्हा माझी जबाबदारी आहे की ही वारकरी परंपरा, ही संत परंपरा पुण्यतिथ्याच्या निमित्तानं, या निमित्तानं किंवा सप्ताहाच्या निमित्तानं, वार्षिक सणाच्या निमित्तानं, एकादशीच्या निमित्तानं या वारकरी संप्रदायाचा जगामध्ये, जनामध्ये वेगाने प्रसार करण्याची जरुरी आहे. विठ्ठल विठ्ठल. कुठे आहे महाराष्ट्र? महाराष्ट्राची परंपरा एक काळ होता साधू संतांचे, सोन्याचा धूर निघत होता. साधू संतांचे जनाबाई, गोरोबा काका, मुक्ताबाई, ज्ञानेश्वर महाराज, निवृत्ती महाराज, नाथ महाराज, नामदेव महाराज, साधूंची परंपरा होती. आणि हा समृद्ध महाराष्ट्र, एक काळचा महाराष्ट्र आज उजाड झालेला आहे. निसर्गतः उजाड झालेला आहे. इथं नद्या होत्या, तीर्थक्षेत्र होते, आता धरणं आली. आणि या धरणांमुळे इथं बागायती वाढली, हळद वाढली, अद्रक वाढली, ऊस वाढला, साखर वाढली. आणि साखरेचा परिणाम 10-15 वर्षाच्या पोराला सुद्धा शुगर, डायबिटीज होऊ लागली. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, वैज्ञानिक प्रगती साधलेली आहे, भौतिक प्रगती या महाराष्ट्राने साधलेली आहे. परंतु अध्यात्माच्या बाबतीमध्ये थोडासा महाराष्ट्र संतांना विसरत चाललेला आहे. तीर्थ होती, नद्या होती, आता धरणं झाली आणि नद्या ओस पडल्या, तीर्थ ओस पडली. साधू होते, साधू थे चले गए, रहे चपाती चोर. साधू होते, संत होते. आज नुसते, आज सप्त्यामध्ये पोट जोडणारे, आज जेवणारे, पत्तरवाळा उकलणारे लोक तयार झाले. विठ्ठल 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 हो. हळद आली, अद्रक आली, ऊस आला, सगळं आले आणि रोगराई त्याच्या सोबत आली. कुठे आहे तो महाराष्ट्र सावता महाराजाचा? हो, कुठे आहे संत सावता महाराज, नामदेव महाराज? एवढी ताकद आहे नामदेव महाराजांची, एवढी शक्ती त्या काळामध्ये. नामदेव महाराजांची परीक्षा पाहायला स्वतः पांडुरंग आले चंद्रभागेच्या तीरामध्ये. आणि कुत्र मागे, कुत्र पुढे तुपाची वाटी घेऊन पळत, आणि नामदेव महाराज कुत्र पुढे पळत आहे पांडुरंगाच्या रूपानं. नामदेव महाराज तुपाची वाटी घेऊन पळतात आहेत. जेव्हा ओळख झाली, असा समृद्ध महाराष्ट्र.
आजच्या काळामध्ये लोप पावलेला आहे. संत होते, साधू होते, संत चले गए, साधू चले गए, रहे चपाती चोर. थोडी सर्दी झाली, जरा दखून घ्या. या महाराष्ट्रामध्ये थोर साधूंची, थोर संतांची परंपरा, तीर्थांची परंपरा, तुकोबारायांची परंपरा. आज जी परिस्थिती होती, आज दुष्काळ आहे, आज कलीचं महिमान आहे. तुकोबारायांच्या काळामध्ये, मध्ययुगीनमध्ये सुद्धा तीच परिस्थिती होती. आणि म्हणून त्या परिस्थितीमध्ये तुकोबाराय पांडुरंग भक्ती, ईश्वर भक्ती केली. अशा परिस्थितीमध्ये तुकोबाराय गुरूंना, संतांना वंदन करतात. जडलो आता पायी हो काही वेगळा, तुम्ही संती कृपा केली गंगे चाली ओघाची. बाबाजी नावाचे गुरु, स्वतः पांडुरंग, स्वतः चैतन्य, जेव्हा तुकोबारायांची विनवणी ऐकतात. आजच्या कलियुगामध्ये संतांना अत्यंत महत्त्व आहे. तुकोबारायांचा उद्धार, तुकोबारायांचा परमार्थ, या संदर्भामध्ये तुकोबारायांनी आपल्या गुरूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. जडलो आता पायी हो काही वेगळा, तुम्ही संती कृपा केली गंगे चाली ओघाची. मी तुमच्या पायाजवळ गुरु महाराज बाबाजी आपुले सांगितले नाम. बाबाजी गुरूंचे नाव, स्वतः पांडुरंग गुरु जेव्हा दर्शन देतात तेव्हा तुकाराम महाराज गुरुला वर्णन करतात, तुम्ही संती कृपा केली गंगे. पहिला प्रश्न आहे तुकोबारायाला, तुकोबारायांचा उद्धार. तुकोबाराय सामान्य परिस्थितीमध्ये शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला आल्यानंतर तुकोबारायांचा उद्धार कसा झाला? याचं पहिलं कारण आहे की तुकोबारायांच्या गुरुवरती, संप्रदायावरती, परमेश्वरावरती असलेली विश्वास. तुकोबाराय श्रद्धेनं, प्रेमाने सतत पांडुरंगाच्या सान्निध्यामध्ये
परमेश्वराच्या सान्निध्यामध्ये, गुरुच्या सान्निध्यामध्ये. तुम्ही आम्ही सान्निध्यामध्ये असतो, येतो जातो, सकाळी येतो संध्याकाळी येतो, परंतु आपली प्रेम भक्ती असत नाही. आणि म्हणून पांडुरंगाच्या भक्ती संदर्भामध्ये जर निर्देश द्यायचा असेल, उदाहरण घ्यायचं असेल, तर फक्त तुकोबारायांचं. जडलो आता पायी हो काही वेगळा. कलियुगामध्ये असून सुद्धा तुकोबाराय पांडुरंगाच्या पायाजवळ जडले, पांडुरंगाच्या सान्निध्यामध्ये एकरूप झाले. मनुष्य जीवनामध्ये संकट येतात, अनेक विघ्न येतात, परंतु हे विघ्न पार करण्यासाठी जडणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही आम्ही जडतो, प्रपंचाशी जडतो, तुम्ही आम्ही जडतो, व्यवहाराशी जडतो, तुम्ही आम्ही कामाशी जडतो. सकाळी उठल्यानंतर सतत आपण कामाशी जडल्यामुळे, कामच सतत असल्यामुळे, सोने संसारी जीवा वेग करी, वेद शास्त्र भारी बाह्य सदा. ज्ञानेश्वर महाराज आपल्या संसारी जीवाला जरी कामामध्ये जडलेला असेल तरी सुद्धा तुमचं जडणं हे गुरुकडे, परमेश्वराकडे असलं पाहिजे, तरच उद्धार होतो. आजच्या काळामध्ये दुष्काळ, आजच्या काळामध्ये ही भीषण परिस्थिती होती, त्याही काळामध्ये ज्ञानेश्वर तुकारामाच्या काळामध्ये अत्यंत वाईट परिस्थिती होती. त्या काळामध्ये आत्महत्याग्रस्त करणाऱ्यांची संख्या सुद्धा कमी नव्हती, परंतु अशाही परिस्थितीमध्ये भक्ती संप्रदायावरती, अध्यात्मावरती तगून राहणारे असे संत तुकोबारायांसारखे आज आपल्या समोर आदर्श आहे. मग तुकोबारायांचा आदर्श आहे. तुकोबाराय अल्पवयामध्ये 42 वर्षाचं तुकोबारायांना आयुष्य लाभलं. त्यापैकी 25 वर्ष संसारामध्ये गेलं, 2-3 बायका केल्या, भाऊ गेले, आई वडील गेले. देखत देखत सगळे गेल्यानंतर एवढं दुःख असताना सुद्धा तुकोबाराय तरुण राहिले. आज तुकोबाराय ब्रह्मस्वरूप, आज तुकोबाराय आपल्या समोर आहे. तुकोबारायांचा आदर्श हा इथून पुढे कित्येक हजारो वर्ष जोपर्यंत मानव समाज आहे तोपर्यंत तुकोबाराय असणार आहे. तुकोबाराय संतांच्या समोर जडणे, संतांच्या सानिध्यामध्ये, संत स्वरूपामध्ये जडल्यानंतर तुकोबारायांचं सानिध्य असण्याचं कारण, जडलो आता पायी होऊ काही वेगळा. तुकोबारायांना जडलो आता पायी होऊ काही वेगळा. तुम्ही आम्ही इतके वर्ष भजन कीर्तन, इतके वर्ष आपण करतो, आपणही आता जडलेला आहोत, परंतु आपल्यावर ते अजून कृपा झालेली नाही. कदाचित कित्येक जन्मसुद्धा हिरामन भाऊ आपल्याला घ्यावा लागेल, तेव्हा आपल्यावर ते कृपा होईल. परंतु थोडी का होत नाही, निदान आपण या सप्ताहाच्या, आपल्या या पुण्यतिथीच्या निमित्तानं, या पंधरवाड्याच्या निमित्तानं इथं जमलेलो आहोत. ही सुद्धा संतांचीच कृपा आहे, ही चंद्रकांत दास महाराजांची कृपा आहे. इथं आपण जमलो, कशा निमित्ताने जमलो? पित्र पंधरवाड्याच्या निमित्तानं. आता पित्र पंधरवाडा मध्येच आला. पित्र पंधरवाडा म्हणजे काय, ना आपण कीर्तनाला जमलो कशासाठी, काय आहे याचं महत्त्व काय आहे, याचं सुद्धा शास्त्रामध्ये या पितृपक्षाचं अत्यंत थोर महत्त्व आहे. रामायणाच्या काळापासून, सत्ययुगापासून पितृ पंधरवाडा साजरा करण्याचं हे महत्त्व आहे. थोडक्यामध्ये हे 15 दिवस वद्य अमावस्यापर्यंत 15 दिवस पित्रांना जेवू घालण्याचं, जे जे इथून गेले, पापी, जपी, तपी, चांडाळ, चौकडी, राजकारणी,
पैसे खाणारे, तलाठी, तहसीलदार जे कोणी असेल त्यांना या 15 दिवस, साधू संत सुद्धा या 15 दिवसामध्ये जेवू घालतात. ही परंपरा प्रभू रामचंद्रांनी सुरू केलेली आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, 14 वर्ष वनवासामध्ये असल्यानंतर इकडे दशरथ राजा वारले आणि दशरथ राजाचा विधी करता आला नाही. शास्त्रकारांनी त्या काळाचं सांगितलं की तुम्ही पित्र जेवू घाला. मग जेवू घाला म्हणजे कुणाला जेवू घाला? तर शास्त्रकारांनी सांगितलं कावळ्याला जेवू घाला. आपण एरवी सप्ताह करतो, साधू संत आटपून घ्यायचं की बाबा, विठ्ठल 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 विठ्ठल. हो, प्रभू रामचंद्रांनी दशरथ राजांच्या निमित्तानं पित्र पंधरवाड्यामध्ये दशमीला दशरथ राजाच्या निमित्तानं नैवेद्य केला आणि कावळ्याला जीव घातला. कोण आहे कावळा? इंद्राचा पुत्र जयंत. हे कावळ्याचं 2-3 नाव आहे. इंद्रपुत्र. हा कावळ्याच्या जन्मामध्ये गेला. प्रभू रामचंद्र वनामध्ये असताना सीतामाई नाली आणि सीतामाईना नाल्यानंतर फुलाचा गजरा केसाला अडकवला आणि उन्हामध्ये नामस्मरत प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करत बसली. तिथं इंद्रपुत्र आले. त्यांना कळलं की सीतामाई इथं आलेली आहे. आता श्रीमंताचे पोरं, मोठ्याचे पोरं जरा अगोचरच असतात. सीतामाईला पाहून, या गावातले नाही आगाऊ, हे काय करतील सांगता येत नाही. सीतामाईला पाहून सीतामाईच्या जटामध्ये, सीतामाईच्या केसामध्ये असलेला गजरा स्पर्श केला. सीतामाईला स्पर्श करण्याचा इंद्रपुत्राने जयंताने प्रयत्न केला. प्रभू रामचंद्राच्या लक्षात आलं की हे कोण इपितर आहे, कोण हा इतका हिम्मत करतोय. प्रभू रामचंद्राने बाण लावला आणि उडवला. सर्व देवता प्रभू रामचंद्राकडे दिले. अरे असं काय केलं म्हणाले. गरिबाच्या पोराला मारलं असं. हे मोठ्याचं लेकरू आहे. जेव्हा मोठ्याच्या लेकरूवरती अन्याय होतं तेव्हा सगळं गाव जमा होतं. आणि गरिबाचा एखादा पोरगा असेल, आडात विहिरीत पडला असेल तर जाऊ द्या म्हणतील, मरणारच होतं ते. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, सर्व देवता आली, इंद्र आले, चंद्र आले, सगळे आले. म्हणाले इंद्रपुत्र आहे, याचा उद्धार करा. ते म्हणाले उद्धार एका स्त्रीला, परस्त्रीला यांनी स्पर्श केला त्या हराच्या निमित्तानं, आणि याला पाप भोगलंच पाहिजे म्हणून याला एकच शाप देतो. हा कावळ्याच्या जन्मामध्ये जाईल आणि कावळ्याच्या जन्मामध्ये 365 दिवसामध्ये याच्या वाट्याला फक्त 15 दिवस असतील. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, म्हणून या पित्र पंधरवाड्यामध्ये कावळा नैवेद्याला शिवल्याशिवाय जेवत नाही. बरं का हिरामन भाऊ, कावळा म्हणजे कावळा नाही, तो आहे मोठ्याचं पुत्र, मोठ्याचा लेवक आहे. पहिला त्याला जेवू घातलं जातं आणि नंतर जर घास उचलला नाही, 10व्याच्या दिवशी 13व्याच्या दिवशी घास उचलला नाही तर लोकांना, घरच्या लोकांना, बाकीचे खातात रमारम, पण घरच्या लोकांना कावळा शिवला नाही हो, कावळा शिवला नाही हो. विठ्ठल 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 विठ्ठल.
हो, म्हणून तुकोबरायांनी या अभंगामध्ये सांभाळले. माय बापा केला तापा वेगळा, तुम्ही संती कृपा केली. गंगे चाली ओघाची, संतांची कृपा, देवांची कृपा असल्याशिवाय देवांच्या कृपेमुळे कावळ्याला सुद्धा 15 दिवसाचा मान मिळाला. म्हणून सांभाळिले माय बापा केला तापा वेगळा, तुम्ही संती कृपा केली. गंगे चाली ओघाची, विठ्ठल 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 विठ्ठल. हो, वेळ आलाय तुम्हालाही भुका लागलेल्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबराय म्हणतो. हा ओरसे जीव झाला, कृपा केले तुम्ही संती कृपा केली. संती कृपा केली, ओघाची
ओर से जीव झाला तुका ठेला मौनचे. अंतिम निर्णय तुकोबाराय या शेवटच्या चरणामध्ये दिला. तुकोबारायांचा कालखंड आणि आजचा महाराष्ट्र हा जवळजवळ सारखाच आहे. त्या काळामध्ये सुद्धा कलीचं मैमान कली ही प्रभावाने होती आणि आजही 650 वर्षानंतर 500 वर्षानंतर तीच परिस्थिती, तोच दुष्काळ, तीच भीषण टंचाई आणि कलीचं हे चरित्र. या परिस्थितीमध्ये आजच्या काळामध्ये लोक आत्महत्या करू लागले, वेडी होऊ लागले. 10-20 वर्षाच्या पोराला सुद्धा हृदयरोग आणि फुफ्फुसाचे रोग आणि साखरेची बिमारी आज तरुण वयामध्ये होऊ लागली. या काळामध्ये टिकून राहायचं असेल तर तुकोबारायांचा निर्देश आहे. ओर से जीव झाला तुका ठेला मौनची. तुका अमर आहे, तुका हा ओरस झालेला आहे. आपला जीव निरस झालेला आहे. आपल्या मागं दुष्काळ आहे, प्रपंच आहे, ही सगळी खाई आहे, संसाराची खाई आहे, महागाई आहे आणि आपले जीव जन्म आपला सगळ्या मानव समाजाचा निरस झालेला आहे. या निरस जीवाचं ओरस जीव करण्याचं सामर्थ्य फक्त संतांमध्ये आहे आणि या संतांनी शेवटच्या आयुष्यामध्ये आपल्या शेवटामध्ये तुकोबारा म्हणतात, ओरसे जीव झाला, ओरसे जीव झाला, ओरस जीव झाला, ओरस जीव झाला. तुका ठेला मौनाची, तुका